शिवाय ओम नमः शिवाय शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः पार्वती पते शिव हर हर महादेव शिव हर हर महादेव हर हर महादेव। ज्यावेळेस आपण त्या गर्भामध्ये होतो ना, त्या गर्भामध्ये त्या देवाला विनंती करत होतो, देवा मला एकदा या दुःखातून वेगळं। भगवान परमात्म्याने विचारलं, म्हटले जर केलं याच्यातून दुःखातून वेगळं तर काय करशील? ते म्हटले देवा तुला आज तुलाच असणारा त्या ठिकाणी शब्द देतो, नहे नहे तुझी आम्ही होतो म्हटले, एकदा या गर्भाच्या दुःखातून बाहेर गेलो की फक्त आणि फक्त तुझं चिंतन करेल, तुलाच आठवील, हा माझा नवस आहे म्हटले, मी असं असणारा नवस करतो म्हटले देवा, तुझे पाय आठवेल, तुझ्या वाऱ्या करील, तुझ्या धामाला जाईल, तुझे चारी धाम करील, हे की नाही, तुझं सगळं जिथं जिथं तू आहेस ना देवा तिथं तिथं दर्शन करता येईल, नगद नारायण महाराजांची सेवा करेल, त्या ठिकाणी येऊन जी सेवा माझ्या हाताला येईल ना देवा ते सेवा मी त्या ठिकाणी करेल, असा नवस असणाऱ्या गर्भामध्ये करतो भोळा भगवान परमात्मा। तो भोळा देव त्याला वाटतं नक्कीच हा बाहेर गेला ते काय करेल, माझी सेवा करेल, माझी पूजा करेल, माझ्या भक्ताला सहकार्य करेल, गावातील सत्याला सहकार्य करेल, आणि हे बाहेर आला की रडायला सुरुवात होतो महाराज। त्या भगवान परमात्माला सांगायला चालू होतो, केव्हा केव्हा भगवान परमात्मा म्हणतात अरे भजन कर, ते म्हणतो केव्हा, अरे आठव तो मला शब्द दिला, आणि हे बाहेर आले म्हणतो केव्हा केव्हा महाराज। मग भगवान परमात्मा म्हणतात हा असा असणारा काय आहे, याला कितीही आपण त्याला सहकार्य केलं ना तरी सुद्धा हा असणारा काय आपलं भजन करणार नाही, म्हणून भजन करावं, पूजन करावं आणि त्याची भक्ती करावी, ती कशी करावी ते शिव महापुराण सांगताय, म्हणून आपण शिव महापुराण श्रवण करतोय। कारण या शिव महापुराणामध्ये श्री व्यासजी महाराज त्या सनत कुमारांना काय करतात, उपदेश करतात, त्यांनाही मोह झाला। सनत कुमारांना सुद्धा त्या ठिकाणी विचारू लागले, म्हणते महाराज या कलियुगामध्ये काही सोपं नाही म्हटले, हा कलियुग म्हणजे काही एवढं सोपं नाही म्हटले, कारण कलियुगातील मानव जे आहेत ना ते दुराचारी बनले,